8 ते 9 महिन्यापूर्वी सांगलीतील मच्छिंद्र कांबळे यांच्या मुलीचं अपहरण झालं होतं। या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा कोणत्याही प्रकारे पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज संतप्त आरपीआयच्या आंदोलकांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। या बाबतीत ज्या मुलीचं अपहरण झालेलं आहे त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत असल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे। मात्र आंदोलकांनी पोलीस हा तपास करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केलेला आहे आणि हा आरोप करत आज आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे आज नूतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन होणार होतं। ते आत्मदहन आंदोलन पोलिसांच्या जागरूकतेमुळे टाळण्यात आलं। या आताचं आंदोलन त्यांनी मोडून काढण्याचा दिशेनं दडपण्याचा दिशेनं आम्हाला बाहेर आत थांबा हे आता दडपण्याचे त्यांनी दंडेशाही केलेले आहे। परंतु याच्यापुढं तीव्र आता आंदोलन आम्ही असं करूया की कमीत कमी आमच्या सगळ्या तालुक्याचे जिल्ह्याचे सगळे लोक आरपीआयच्या वतीनं आम्ही त्या अप्पा मच्छिंद्र कांबळे यांच्या पाठीशी ठामपणे राहून ह्याच्यामध्ये आम्ही या मुलीला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप बसणार नाही ह्याची गॅरंटी देतो। आणि ह्याच्या पुढं पोलिसांना मी आता सारखंच आम्ही पोलिसांना जाऊन भेटतोय। SP साहेबांना जाऊन 2-3 निवेदन दिलेले आहेत। कलेक्टर साहेबांनाही पहिल्या जुन्या 2-4 निवेदन दिलेले आहेत। आम्ही कलेक्टर साहेबांना सांगून SP साहेबांना सांगून DYSP साहेबालाही पत्र देऊन 15-20 दिवसाच्या पाठीमागं त्यांनी अजूनपर्यंत पोलिसांना आदेश दिलेले नाहीत आणि कडक कारवाई केलेली नाही अजूनपर्यंत। ह्या मुलीला न्याय कधी मिळणार हे त्यांनी आम्हाला सांगावा। ह्या मुलीला न्याय त्यांनी आम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये मिळवून देत असेल तरी आम्ही या आंदोलन थांबवायला तयार आहे आणि आम्ही मागं घेऊ। आणि ह्याच्यापुढं मुलीला जर आम्हाला 4-5 दिवसामध्ये जर पोलीस अजून अपयश ठरत असतील तर आम्हाला ह्याच्यापुढं तीव्र आंदोलन करायला लागेल हे गॅरंटी देतो आणि थांबतो।